काल नाशिक लोकसभा मतदारसंघातून भुजबळ यांनी ज्या आपली उमेदवारी मागे घेतल्याने संपूर्ण राज्यातील ओबीसी समाज हे नाराज असल्याचं एक चर्चा किंवा अशा पद्धतीचे बातम्या आलेले होते। या सगळ्या विषयावर आपल्यासोबत बोलण्यासाठी बाळासाहेब कर्डक आहेत। काल अचानक खरं तर नाशिक लोकसभा मतदारसंघातून भुजबळ यांनी माघारी घेतलेली आहे। कसं बघता आपण या सगळ्या घटनेकडे? खरं तर ओबीसी समाजाची भटकमुक्त समाजाची घोर निराशा झालेली आहे। समस्त ओबीसी समाज भटकमुक्त समाज आदरणीय भुजबळ साहेबांच्या उमेदवारी संदर्भात आस लावून होता। खरं तर केंद्रीय नेतृत्वाने माननीय मोदी साहेब, माननीय शाह साहेब यांनी आदरणीय भुजबळ साहेबांच्या उमेदवारीबाबत आग्रह धरला होता, परंतु स्थानिक पातळीवरती म्हणजे राज्य पातळीवरती नेतृत्वाकडनं आदरणीय भुजबळ साहेबांची उमेदवारी ही वेळीत न घोषित झाल्यामुळे जवळपास 1 महिना या संपूर्ण उमेदवारीचं घोळ घालत बसले आणि उमेदवारी घोषित झाली नाही। त्यामुळं आदरणीय भुजबळ साहेबांनी स्वतःहून ह्या निवडणुकीतून माघार घेतली आणि त्यामुळे समस्त ओबीसी समाज हा निराशेच्या गर्तेत गेलेला आहे। कारण ओबीसी समाजाला आदरणीय भुजबळ साहेबांचं नेतृत्व हे संसदेमध्ये पाहिजे होतं। मग ओबीसी समाजाचे असलेले प्रश्न, जातीनिहाय जनगणना असेल ओबीसींची, तदनंतर आरक्षणाचे प्रश्न असतील आणि स्वतंत्र स्वरूपाचं बजेटिंग असेल, यासाठी आदरणीय भुजबळ साहेब पोटतिडकीने हे ओबीसी समाजाचे प्रश्न संसदेमध्ये त्यांनी मांडले असते। परंतु भुजबळ साहेबांची उमेदवारी घोषित न झाल्यामुळे ओबीसी समाज हा आहत झालेला आहे। तरी पण आम्ही सर्व ओबीसी समाजातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, विविध समाजातील घटक आदरणीय भुजबळ साहेबांना उमेदवारी बाबत आग्रही आहोत आणि भुजबळ साहेबांकडे आम्ही तशी मागणी करणार की आपण उमेदवारी करा म्हणून। खरं तर आपण आग्रह करणार आहात भुजबळ साहेबांकडे, पण महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांची उमेदवारी संदर्भात जो विलंब लावलेला आहे, आपण महायुतीच्या नेत्यांकडे ही मागणी करणार? नक्कीच महायुतीच्या नेत्यांकडे सुद्धा आम्ही ही मागणी करणार आहोत। जर महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी एकदा ठरवले की नाशिक लोकसभेमधून उमेदवारी भुजबळ साहेबांनी केली पाहिजे, असं जर वरिष्ठ नेत्यांनी सांगितल्यानंतर खरं तर खाली वेळ लावायलाच नको पाहिजे होता। तर वेळ का लावायला गेलेला आहे, हा वेळ का लागतोय, या संदर्भात नक्कीच आम्ही महायुतीच्या नेत्यांना विचारणा करणार, त्यांना निवेदन करणार आहोत। आपलं म्हणणं किंवा आपली मागणी भुजबळ साहेब ऐकतील असं वाटतंय? आम्ही आग्रही राहू। आदरणीय भुजबळ साहेब हे या ओबीसी समाजासाठी संपूर्ण आयुष्यातील महत्त्वाचा वेळ आदरणीय भुजबळ साहेबांनी दिलेला आहे। ह्याही वेळेस आपण बघितले असेल, गेल्या 6 महिन्यापासून आदरणीय भुजबळ साहेब विविध ठिकाणी एल्गार सभा घेत आहेत। एल्गार सभा घेऊन या ओबीसी समाजाचे प्रश्न पोटतिडकीने मांडत आहेत, त्यांना आधार देत आहेत, त्यांच्यासाठी लढत आहेत। आमची उमेदवारी भुजबळ साहेबांकडनं राजकारणासाठी नको आहे, समाजकारणासाठी, समाजहितासाठी आम्ही भुजबळ साहेबांकडे उमेदवारीची मागणी करणार आहोत आणि भुजबळ साहेब समाजकारणीसाठीच्या उमेदवारीसाठी नकार घेणार आहेत असा आम्हाला विश्वास आहे। एकूणच अशा पद्धतीची प्रतिक्रिया आहे। माझ्यासोबत कविताताई कर्डक सुद्धा आहेत। ताई, या सगळ्या मुद्द्यावरती आज एक निषेध सभेचं आपण आयोजन केलेलं होतं, ते अचानक आपण कॅन्सल केलं आहे, काय कारण आहे? आचारसंहितेचं कारण आहे। खरं तर पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे। रीतसर आम्ही परवानगी घेऊ आणि मग निषेध सभा घेऊ। नेमकं कशासाठी आजच्या या सभेचं आयोजन केलं गेलं होतं? या सभेचं आयोजन यासाठी केलं गेलेलं होतं की भुजबळ साहेबांनी निवडणुकीतून माघार घेतलेली आहे, त्याला विलंब झालेला आहे। हा विलंब राज्य पातळीवर ज्या नेत्यांनी केलेला आहे त्यांचा निषेध म्हणून आजची निषेध सभा आम्ही घेणार होतो। एकूणच अशा पद्धतीची परिस्थिती आहे। आता राज्यातील ओबीसी समाजातले जे प्रमुख नेते आहेत, ते नेते सगळे नाशिक लोकसभा मतदारसंघातून भुजबळ यांनी ज्या उमेदवारी करावी एक अशा पद्धतीची मागणी करणार आहेत। त्यामुळे एकूणच या सगळ्या संदर्भात आगामी काळात काय निर्णय होतो हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। किरण गोटू, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।